शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आहोत विदर्भामध्ये आणि विदर्भातील एक छोटंसं खेडेगाव म्हणजे की कालवाडी. ह्या कालवाडीतील आपण एका प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये भेटणार आहोत. ह्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो नुजुडू सीड्स म्हणजे दोन बैलांची जोडी असलेली ही जी काही कंपनी आहे, ह्या कंपनीचा त्यामध्ये नवीन आलेला जो वाण आहे म्हणजे की विजेता, हा वाण मागच्या हंगामामध्ये केला होता. एकंदरीत त्यांचा आलेला अनुभव कसा असणार आहे, हा खास आलेला जो काही अनुभव असणार आहे, हा आज आपण त्यांच्याकडून त्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर चला जाऊया त्यांना भेटण्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. एकदा आपला परिचय करून द्या शेतकरी बांधवांना. मी अरुण हिंगणकर, राहणार कालवाडी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. आपण मागच्या काही वर्षापासून शेती करताय आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं जे मेन पीक घेतलं जातं ते म्हणजे की कापूस पीक. त्यातल्या त्यात तुम्ही या वर्षी जो काही नुजुडू सीडचा त्यामध्ये विजेता हवान आहे हा केला होता. एकंदरीत कसा अनुभव आहे आपल्या शेतकऱ्यांना त्यामध्ये सांगा. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मागील 10 वर्षापासून शेती करतोय आणि शेती करत असताना कपाशीचं मेन पीक आहे आपल्या भागामध्ये. या कपाशीच्या मेन पिकामध्ये माझ्याकडे एकूण 25 एकर कपाशी आहे. 25 एकरपैकी 4 एकर ही नुजिवडी कंपनीचं NCS 858 ही वाहन लावलेलं आहे आणि या वाहनाचा मला अतिशय चांगले अनुभव आले. सर्वात पहिले अनुभव म्हणजे आम्ही ते न्यूमीटर प्लांटर या मशीननं पेरणी केली. त्या मशीननं पेरणी केल्यामुळं तुम्हाला जेवढ्या अंतरावर झाड पाहिजे तेवढ्या अंतरावर झाड आणि त्याच्या खाली 4 बोट अंतरावर खत पडलं. खत पडल्यामुळं काय झालं की त्या पेरताबरोबर खत मिळाल्यामुळं कपाशीला त्याची वाढ एकदम चांगली झाली. वाढ चांगली झाली, त्याला माल चांगला लागला आणि सोबतच या कपाशीचं वैशिष्ट्य असं आहे की हे अर्ली व्हेरायटी आहे. अर्ली व्हेरायटी असल्यामुळं आणि या व्हेरायटीला झडता चांगला आहे. 38 ते 42चा झडता निघाला आमचा. आणि मार्केटमध्ये जेव्हा आपण नेतो, मार्केटमध्ये बाजारभाव सुद्धा या झडता चांगला असल्यामुळं बाजारभावानुसार माल हे किंमत सुद्धा चांगली मिळते. म्हणजे बाजारभाव देखील चांगले मिळाले. बाजारभाव चांगला मिळतो. आता जसं की हे तुम्ही काही गुणधर्म सांगितले, पण याच्या व्यतिरिक्त अजून असे कोणते गुणधर्म आहेत जे की तुम्हाला वैयक्तिक ह्या वाणामधले आवडले? अर्ली व्हेरायटी असल्यामुळे याच्यावर रस शोषक किडी जी आहे त्या किडीचा प्रादुर्भाव आढळला नाही याच्यावर, सर्वात महत्वाचं. अच्छा. आणि कापूस वेचण्याकरता हा सुटेबल असा एकदम म्हणजे महिला एकदम सोपा आहे. कापूस वेचणारा बाया ज्या आहेत त्या सहजासहजी कापूस वेचू शकतात. कापूस वेचताना त्यांना खूप आनंद होतो. अरे वा. हा, आणि किडीचा प्रादुर्भाव नाही या कापसावर. आता तुम्ही ह्या वर्षी किती एकर मध्ये केला होता आणि येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये किती एकर पर्यंत याची लागवड करणार आता आहे? यावर्षीचा माझा अनुभव असा आहे की मी यावर्षी 4 एकरामध्ये ही लागवड केली आणि पुढच्या वर्षी जवळपास 10 एकराच्या आसपास माझा लागवड करण्याचा इच्छा आहे. अच्छा, म्हणजे 10 एकर पर्यंत 10 तुम्ही एकर पर्यंत लागवड लागवड करणार. करण्याची इच्छा आहे. आणि ह्या वर्षी काय तुम्हाला उत्पन्न मिळालं त्यामध्ये? आतापर्यंत मला एकरी 10 क्विंटल पर्यंत त्याचं उत्पादन मिळालं. अजून समजा 2 क्विंटल पर्यंत याची अपेक्षा आहे मला याची. म्हणजे एवढं हे जे काही उत्पन्न आले याच्यात तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी आम्ही याच्यात. एकदम समाधानी आहात. हो. जसे की आपले जे महाराष्ट्रातले बाकीचे कापूस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा वाण करायला पाहिजे की नेमकी नाही? महाराष्ट्रातले किंवा विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की हे अर्ली व्हेरायटीचं वाहन आहे. अर्ली वाहन असल्यामुळं हे वाहन पेरायला काहीच हरकत नाही. एक तर झडता चांगला आहे. झडता असल्यामुळं मार्केटमध्ये भाव सुद्धा चांगला मिळतो आणि रोग यायच्या अगोदर हे उत्पादन घरी येऊन जातो. बरोबर. म्हणजे रोग यायच्या आधी उत्पन्न घरी येतो तुमचं. आणि कदाचित तुमच्याकडे पाण्याची सुविधा जर असेल तर यानंतर तुम्ही दुसरं हरभरासारखं पीक सुद्धा घेऊ शकता. म्हणजे शेतकऱ्यांनी हा वाण त्यामध्ये करायलाच बिलकुल पाहिजे. बिलकुल पेरायला पाहिजे. निश्चितच त्यामध्ये जसं की जे काही आपले शेतकरी आहे यांनी तुम्हाला अनुभव तर त्यामध्ये प्रत्यक्षपणे सांगितलेलाच आहे आणि अतिशय छान त्यामध्ये तुमचा अनुभव आलेला आहे. आपल्या शेतकऱ्यांसोबत जो काही शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील कापूस उत्पादक शेतकरी जर असाल, येणाऱ्या हंगामामध्ये नुजुडू सीडचा विजेता हा वाण त्यामध्ये नक्कीच करा. ह्या वाणामुळे तुम्हाला निश्चित जास्त उत्पन्न मिळेलच, पण त्याचबरोबर रस शोषणाऱ्या किटकींवरती देखील नियंत्रण पाहायला मिळणार आहे आणि भरघोस त्यामध्ये उत्पन्न देखील यायला फायदा होणार आहे. पण याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला विजेता हा वाण त्यामध्ये निश्चितच त्यामध्ये करावा लागेल. पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.